वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेदानि स्मरेन्नित्यं महापातकनाशनम। नमस्कार मंडळी, आमच्या योगेश का फंडा या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। साप्ताहिक राशी भविष्य जे तुम्हाला पुढल्या 7 दिवसात घडणाऱ्या घटनांबद्दल सावध करून तुमच्या हातून कमीत कमी चुका व्हाव्यात व तुमचे जीवन सुजलाम सुफलाम व्हावं ह्या हेतूने मी प्रस्तुत करत आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी आमचे चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑल हे बटन क्लिक करा। तेव्हा व्हिडिओला सुरुवात करतो। साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 16 ते 22 जून 2024। मेष राशी, या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रात खूप काम वाढणार आहे, त्यामुळे तुमची धावपळही साहजिकच वाढणार आहे। खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्यांना भरपूर काम मिळणार आहे, त्यामुळे परिवाराकडे दुर्लक्ष होणार नाही याची योग्यची खबरदारी घ्या। घरातील वातावरण आपणास चांगले ठेवावे लागेल। घरातील व्यक्ती नाराज असणार नाही त्याची काळजी घ्या। कुटुंबातील व्यक्तींना खुश करण्याकरता एखाद्या छोट्या मोठ्या सहलीचे आयोजन करा। प्रकृती स्वास्थ्याकडे चांगले लक्ष दिल्यामुळे प्रकृती चांगली असेल। प्रेमिकांना मात्र हा कालावधी फारसा अनुकूल नाही। नात्यांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे। नात्यांमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे, तेव्हा योग्य ती खबरदारी घ्या। कुठल्याही परिस्थितीत भावनांचा विचार करणे आवश्यक आहे। तरुणांना पौर्णिमेच्या आसपास सप्ताहातील चंद्रबळ आणि शुभग्रह योगाची साथसंगत शिक्षण, नोकरी, विवाह ह्या त्रिघटकांच्या माध्यमातून उत्तम कनेक्टिव्हिटी देईल। सप्ताहाचा शेवट मोठा झगमगाटी राहील। मेष राशीच्या व्यक्तींना तारीख 17 व 18 वैवाहिक जीवनात सुवार्ता मिळेल। वृषभ राशी, या कालावधीमध्ये कुटुंबात तसेच भाऊ बहीण यांच्या संबंधात काही गोष्टींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्या जातकांना स्वतःच्या कार्यक्षेत्रात जास्तीचा कार्यभार सांभाळावा लागणार आहे। एखाद्या महत्त्वाच्या कार्याची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात येईल, त्यामुळे मनावर ताण येण्याची शक्यता आहे। सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये प्रवासाची शक्यता आहे। प्रवास शक्यतो शहराबाहेर होण्याची शक्यता अधिक आहे। वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या। स्वतःचे वाहन स्वतः चालवल्यास चांगले। कोणाशी वाद होऊ देऊ नका। घरातील ज्येष्ठ व्यक्तींना प्रकृतीचा त्रास होण्याची शक्यता आहे। राशीच्या गुरुचं अधिष्ठान राहील आणि बुध शुक्र युती योगाचं उत्तम असं तुम्हाला फलप्राप्ती ह्या आठवड्यात परिस्थितीजन्य लाभ मिळवून देतील। थोरा मोठ्यांच्या ओळखीतून लाभ होतील। सप्ताहात या व्यक्तींना मोठं ग्लॅमर मिळेल। तारीख 19 ते 21 हे दिवस प्रचंड गतिमान राहतील। वृषभ राशीच्या व्यक्तींना 20 जूनचा गुरुवार विशिष्ट वैयक्तिक सोहळा साजरा करण्यासाठी उपयुक्त आहे। पुत्र उत्कर्षातून धन्यता लाभेल। मिथुन राशी, आपल्या घराच्या नूतनीकरणासाठी आपला ह्या आठवड्यात खर्च होण्याची शक्यता आहे, तेव्हा योग्य ते नियोजन करा। स्वतःच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्या। वेळ प्रसंगी पडल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे केव्हाही चांगले। ज्या जातकांचा व्यवसाय कमिशन एजंट ह्या संदर्भात आहे त्यांनी व्यवहारात पारदर्शकता ठेवल्यास त्याचे पुढे लाभ होणार आहेत। शेअर मार्केटमधील व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे। या सप्ताहात सकारात्मक विचार ठेवावेत, त्या दृष्टीने आपली वाटचाल सफलतेकडे होईल। नोकरी करणाऱ्या व्यक्तींमध्ये हे आपल्या कामाच्या शैलीत सकारात्मक बदल झाल्याने त्याचा त्यांना चांगला लाभ होणार आहे। पौर्णिमेचा सप्ताह बुध शुक्र युती योगाच्या पार्श्वभूमीवर अतिशय रंगसंगतीचा राहील। विवाहविषयक अंतिम गाठीभेटी होतील। सप्ताहात मिथुन राशीच्या जातकांना मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे। तसेच लॉटरी संदर्भात देखील लाभ संभवतो। उद्याचा सोमवार झकास गाठीभेटीचा असेल। पौर्णिमा व्यावसायिक उत्सव प्रदर्शन गाजवणारी ठरेल। कर्क राशी, आपल्या खर्चात मोठ्या प्रमाणात ह्या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे, तेव्हा योग्य ते नियोजन करा। आपल्या जीवनशैलीतही मोठे बदल होण्याची शक्यता आहे। महिलांचे आपल्या जोडीदाराबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे। वादविवादापेक्षा बसून चर्चा करून आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। सामंजस्याने प्रश्न सोडवा, अन्यथा आपल्या मुलांवर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे। मुलांनी मैदानी खेळ खेळताना सावधगिरी बाळगावी। छोट्या मोठ्या जखमा होऊ शकतात, त्यामुळे सावधगिरी असलेली बरी। नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमधील राजकारणात न पडलेलं बरं। प्रेमिकांना हा कालावधी चांगला आहे। सप्ताह चैनी करमणुकीवर खर्च करणारा असून घरात पाहुण्यांची वर्दळ वाढणार आहे। या राशीच्या व्यक्तींना सप्ताहारंभात विशिष्ट मानसन्मानातून धक्का मिळेल। घरात विवाह कार्य ठरतील। व्यक्तींना
पौर्णिमेचं प्रभाव क्षेत्र संमिश्र स्वरूपाची फलप्राप्ती करून देईल. घरातील स्त्रीवर्गाची मन मात्र जपणं गरजेचं आहे. थट्टामटकरी सांभाळून करा. देवदर्शन घडेल. गुरुची प्रचिती येईल. नोकरीत प्रशंसा होईल. सिंह रास, आपल्या जिद्दीने आपण सफलता मिळवणार आहात. व्यापार व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. जे जातक नोकरी करीत आहेत त्यांनासुद्धा नोकरीच्या कामांमध्ये अभूतपूर्व यश या आठवड्यात मिळणार आहे. शिक्षण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल सुरू राहील. कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात विशेष यश प्राप्त होणार आहे. आपल्या लोकप्रियतेमुळे आपला मित्रपरिवार वाढणार आहे. मित्रमंडळींबरोबर मनोरंजन आणि आनंद वाढवण्यासाठी सहलीचे आयोजन कराल. पौर्णिमेचं एक उदाहरण राहील. सप्ताहभर बुध शुक्र युती योगाचं पॅकेज पूर्णपणानं अंमल करेल. सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात विजयी चौकार व षटकार ठोकण्याची संधी प्राप्त मिळेल. सप्ताहारंभात मुलाखती, गाठीभेटी, करार, मदार आदी बाबींमधून मोठा लाभ फलद्रूप होणार आहे. नोकरीतील वरिष्ठांची साथ मोठी उपयोगी पडेल. पौर्णिमेचा कालावधी संमिश्र स्वरूपाचा असून प्रिय व्यक्तींबरोबर गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. कन्या रास, व्यापार व्यवसायात आपले जे उत्पादन आहे त्याच्या क्वालिटीपेक्षा चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्शन बाहेर लोकांना मिळाल्यामुळे त्याचा दुष्परिणाम आपल्या व्यवसायावर होऊ शकतो. तसेच प्रेम प्रकरणापासून दूरच राहावे, अन्यथा लव पार्टनरबरोबर आपले वादविवाद संभवतात. त्यांच्या मनामध्ये संशयाचे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा आपला व्यवहार पारदर्शक ठेवा. मानसिकरित्या ताणतणाव येणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. गर्भवती स्त्रियांनी आपल्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. चंद्रबळ शुभग्रहांना बळ देईल असं म्हटलं तर ह्या आठवड्यात ते चूक ठरणार नाही. नोकरीतील औदासिन्य जाईल. कन्या राशीच्या व्यक्तींना सोमवार जल्लोषाचा राहील. नोकरीत बढतीची चाहूल आहे. व्यावसायिकांच्या जाहिराती फलद्रूप होतील. मंत्रालयातील रखडलेली कामं होतील. तसेच 21 व 22 हे पौर्णिमेचे प्रभाव क्षेत्र मोठ्या जल्लोषाचे ठरेल. पती व पत्नीचा विलक्षण भाग्योदय होईल. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात संसर्गापासून स्वतःची योग्य ती काळजी घ्या. तुळ रास, आपल्या कुटुंबात, आपल्या परिवारात मंगल कार्याचे आयोजन ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. व्यापार व्यवसायामध्ये एखाद्या मोठ्या कंपनीची आपल्याला ऑर्डर मिळणार आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मोठी मशिनरी खरेदी करण्याची आवश्यकता ह्या आठवड्यात पडू शकते. म्हणजेच गुंतवणूक वाढणार आहे. प्रेमी प्रेमिकांना हा कालावधी चांगला आहे. आपला जोडीदार उच्च घराण्यातील आणि श्रीमंत असू शकतो. हे प्रेम प्रकरण पुढे विवाहात रूपांतरित होऊ शकते. प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला थोडे थकल्यासारखे वाटेल. योग्य ते नियोजन करा. खेळाडू व्यक्तींचे खेळ चांगले होतील. पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बुध शुक्र युती उत्तम लाभकारक ठरणार आहे. उद्याचा सोमवार तरुणांना मोठा वाव देणार आहे. काहींना कला व छंद या माध्यमातून मोठं यश मिळेल. तुळ राशीच्या जातकांना पौर्णिमेचं प्रभाव क्षेत्र सहली करमणुकीतून भावरम्य राहील. नोकरीतील वरिष्ठांचा अनुग्रह धक्का देणारा ठरेल. पौर्णिमा मातृचिंतेची ठरण्याची शक्यता आहे. तेव्हा आईची तब्येतीची योग्य ती काळजी घ्या. वृश्चिक रास, ही अशुभ ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या वरिष्ठ व्यक्तींबरोबर आपले वादविवाद होण्याची शक्यता आहे. तेव्हा शक्यतो डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असं करून आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं तर पुढे लाभ होणार आहे. या कालावधीमध्ये शेअर मार्केटपासून आपण लांबच राहावे. नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आपण जर नोकरीमध्ये बदल करण्याची इच्छा असल्यास हा विचार काही कालावधीसाठी पुढे ढकललेला बरा. व्यापार व्यवसायामध्ये दिलेल्या कालावधीमध्येच आपले काम पूर्ण करावे. सकारात्मक विचार व आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. पौर्णिमेजवळ शुभग्रहांची उत्तम साथ मिळेल. वसुली होईल. तरुणांची लग्नकार्य ठरतील. सप्ताहारंभ प्रवासातील कामं यशस्वी करणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून मोठा लाभ संभवतो. तसेच आरंभ आणि शेवट मजेदार फलप्राप्ती देणार आहे. घरात आनंदोत्सव होतील. तरुणांना नोकऱ्या मिळतील. तसेच वृश्चिक राशीच्या जातकांची वसुली देखील या आठवड्यात चांगली होणार आहे. पौर्णिमेजवळ वृद्धांशी वाद शक्यतो टाळलेले बरे. धनुरास, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यश येण्यासाठी आपणास जास्त कष्ट घेणे, जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे ग्रहमान या आठवड्याचे आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करताना खूप विचार करा, अन्यथा न केलेली बरी. त्यातल्या त्यात शेअर बाजारासाठी तर गुंतवणूक करूच नये. ज्यांना आपली प्रॉपर्टी भाडेतत्वावर द्यायची आहे त्यांनी घर किंवा दुकान याच्या लिखापडी नीट कराव्यात. पेपरवर्क चांगले व्यवस्थित करावे. त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवावी. नियम आणि अटी यांचे पालन काटेकोरपणाने करावे. गुंतवणूक सोन्यामध्ये कराल. सप्ताहातील वाढतं चंद्रबळ बुध शुक्र युती योगातून अमृत वर्षाव करणार आहे. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट
धनुराशीच्या व्यक्तींसाठी मोठा झगमगाटी राहील. वैयक्तिक उपक्रम यशस्वी होतील. व्यावसायिक करारमदार होऊन यशस्वी वाटचाल सुरू कराल. तरुणांच्या मुलाखती यशस्वी होतील. सप्ताहात वसुलीचा धडाका लावल्यास उत्तम धनलाभ संभवतो. मित्रांकडूनही या आठवड्यात लाभ आहेत. मकर रास, आपण आपले राहणीमान उंचावण्यासाठी जास्त प्रमाणात खर्च कराल. ह्या कालावधीमध्ये आपले घराचे स्वप्न किंवा दुकानाचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. बजेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यापार, व्यवसायामध्ये काही नवीन संधी आपणास या आठवड्यात उपलब्ध होतील. नोकरी व्यवसायातील टार्गेट पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. आपल्या कार्यक्षेत्रात आपणास पूर्ण लक्ष द्यावे लागेल. सहकाऱ्यांसोबत छोटेसे वादविवाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. तेव्हा वादाच्या फंदात पडू नका. आर्थिक लाभाच्या प्रमाणात मात्र वाढ होणार आहे. आपल्या जिद्दीने व चिकाटीने यश प्राप्त कराल. सप्ताह चंद्रबळातून लाभ देणारे आहे. उद्याचा सोमवार शुभग्रहांच्या साथसंगतीच्या महत्त्वाचे करारमदार होतील. तरुणांच्या मुलाखती यशस्वी होतील. काहींना राजकीय व्यक्तींकडून लाभ संभवतो. जुन्या गुंतवणुकीतून धनवर्षाव होईल. तारीख 18 आणि 19 हे दिवस दैवी चमत्कार घडवतील. व्यावसायिक शत्रुत्व संपेल. पती व पत्नीची चिंता नष्ट होईल. परास, पण जर कुठल्या सामाजिक संस्थेमध्ये काम करत असाल तर ती संस्था या आठवड्यात अधिक नावारूपाला येईल. प्रसिद्धी पावेल. नोकरी करण्यासाठी जर विचार केला तर हा कालावधी आपणास बढतीसाठी उत्तम योग आहेत. पगार देखील वृद्धिंगत होऊ शकतो. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यापार व्यावसायिकांना आपले कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी चांगल्या संधी प्राप्त होतील. या कालावधीमध्ये आपण आपले घर, वाहन खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील राजकारणामध्ये न पडलेले बरे. कौटुंबिक स्तरावर आपली द्विधा मनस्थिती राहील. कुटुंबात थोडेसे वातावरण तणावपूर्वक राहील. मन शांत ठेवून आत्मविश्वासपूर्ण निर्णय घ्या. बुध शुक्र युतीची पार्श्वभूमी पौर्णिमेला शुभफलदायी ठरेल. बुद्धिजीवी मंडळींना मोठा वाव मिळेल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट तरुणांचे निकडीचे प्रश्न सोडवणारा ठरेल. राशीच्या जातकांना या आठवड्यात विवाहविषयक स्थळांचा वर्षाव होईल. उद्याचा सोमवार महत्त्वाच्या घाटीभेटींचा व्यावसायिक पातळीवर बँकांची कामं मार्गी लागतील. हा सप्ताह म्हणजे एक पर्वणीच राहील. विशिष्ट महत्त्वाकांक्षा या आठवड्यात कुंभ राशीच्या जातकांची पूर्ण होणार आहे. रास, आपण सोशल मीडियावर ह्या आठवड्यात जास्त चमकून याल. आपले वैवाहिक जीवन चांगले असेल. वैवाहिक जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आपण जर एकटे असाल तर आपल्याला विरुद्धलिंगी व्यक्तींबरोबर आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या आईवडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आपल्याला उत्तम सहकार्य लाभेल. प्रकृती स्वास्थ्य चांगले असले तरीही आपली तब्येतीच्या बाबतीत हेळसांड करू नका. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या वरिष्ठांबरोबर लांबचे प्रवास करावे लागू शकतात. कुठलीही परिस्थिती आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. गुरुच्या राशीत वाढतं चंद्रबळ पौर्णिमेपर्यंत चढत्या क्रमाने उत्तम फळ देईल. मीन राशीच्या व्यक्तींना विशिष्ट विक्रम ह्या आठवड्यात नोंदवले जाऊ शकतात. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट नोकरी व्यावसायिक क्षेत्रात सुंदर पर्व निर्माण करेल. थोरामोठ्यांच्या सहकार्यातून भाग्य उजळेल. पती व पत्नीचा उत्तम भाग्योदय संभवतो. विशिष्ट समारंभ घडेल. पौर्णिमेजवळ अन्नपाण्यापासून संसर्ग होणार नाही याची विशेष काळजी घ्या. प्रवासात योग्य ती दक्षता घ्या. हे होते मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 16 ते 22 जून ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.